आणि मग तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. जुन्या काळात तुम्ही वावरात जायचं का नाही? वावरात अजूनही वावरात जाता. वावरात गेल्या की गोल मोठं रिंगण तयार करायचं. आई आठवते बरं का? रिंगण तयार करायचं. त्याचं बटन चालू आहे, ते शिट्टी पकडते, तुम्ही इकडचं कमी करता मग. आणि ना मग ते तुम्ही वावरात जायच्या. वावरात गेल्या की गोल मोठं रिंगण तयार करायचं. रिंगण तयार केलं का गावातून हंड्यानं बांधायच्या. रिंगणावर नेऊन वतायच्या. वतलं का तुमचं मालक यायचं, त्याच्या बैल पेरवायचं, जागा कडक व्हायची. परत तुम्ही गावात गोठ्यात जायचं. सारवलेली पाटी असायची. पाटीत तुम्ही शेण मारायची, ती देऊन ती जागा सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? काय म्हणायचे? खळ म्हणायचे. आता तुम्हाला कळतंय खळ, तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळ. ते म्हणतील व्हॉट इज दिस खळ? नाही कळणार त्यांना खळ. हा, खळेवर जर तुम्ही गेलात, गव्हाच्या 5 पेंड्या असायच्या. गव्हाच्या, त्याला एक शब्द होता, गव्हाच्या 5 पेंड्याला. हा हा, पाचुंडा. मग एवढं एक माणूस हुशार निघला की मंडपात, आख्या खळ्यावर आपल्या मंडपात. हा हा. आणि मग गव्हाच्या 5 पेंड्यांना काय म्हणायचो? पाचुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या, पाचुंदा. गव्हाच्या पुढच्या वांब्या, बाजरीची पुढची कणस, ज्वारीची पुढची कणस, वांब्या हाणण्याकरता ती काय असायची? मोगरी. धान्य झालं का ज्याच्यावर तुम्ही धान्याला दार द्यायला उभे राहायचे, वावडी तिवावरून खाली पडलं धान्य का ती लोटायला असायची. हातनी. धान्य झालं का घरी न्यायला फॉर्च्युनर असायची, बैलगाडी असायची. आणि बैलगाडी चालण्याकरता इथून तुम्ही डिझेल आणायला जायची बघिवनला. नाही, मग ते मागं डबडं असायचं 4 लिटरचं लटकावलेलं, त्याच्यात तार घातलेली असायची लांबलचक, त्याला चिरगुड बांधलेलं असायचं. ते डबड्यात जर बुडावलं आणि चाकात घातलं तर गाडी चालायची. त्याला काय म्हणायचो? वांगाण. आणि मग ती तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोहोचले. सावकाराचं कळ, तू शेठ इकडे या. तुकाराम महाराज आले. कशा करता बोलवलं? तुकाराम महाराज इथं गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार नाही, आज आमच्या घरी काय मी सांगितलं ना पित्र आहे आणि आज जमणार नाही. तुकाराम महाराजांना सावकार म्हणले नुसतं लोकाला ज्ञान शिकवता, लोका सांगे. मला माहिती पाठ आहे तुमचं, सगळ्यांचं पाठ आहे तुमचं पाठ आहे, पण यांचं लई काय पाठ नाही, एवढंच पाठ हे पण मला माहिती आहे. ही लय लोक पाठ नाही करते, फक्त माळ करायला कैची धरण्या करतात तेवढी प्रमाणे पाठ करतात. मला परवाच आमच्याच गावात एकानं अडवलं. काय म्हटलं माहिती का मला म्हटलं लय लोकाला कीर्तन सांगता, बोले ताईसा पंढरीचा वार करीन वारी चुकून यारी. स्वतःच 2 तास लेट झाले, 2च तास लेट झालतो. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तो म्हणला तुम्हीच म्हणता ठाईच बैसोनी करा एक चित्त. असे लोक लय लोकांचं नाही म्हणावं घ्यायचं. आणि मग तुकाराम महाराज म्हणले खरंय, बोले तैसा ट्रबल, बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले. महाराजांनी घेतली काठी आणि लागले भजन करायला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. 12 वाजले ते त्याच्यामुळे पटपट भजन केलं तुकाराम महाराजांनी. आणि भजन केलं आणि भजनात तल्लीन झाले. पण पांडुरंग परमात्मा म्हणले आज खास शिव्या. कोणाच्या? जिजाबाईंच्या. आणि जिजाबाईंच्या शिव्या खायच्या नाही याकरता पांडुरंगानं काय केलं माहिती का? पांडुरंगानं काय केलं? मारुत्र्याला बोलवलं. मारुत्र्या इकडे या. कमी करून आवाज दिला. आणि मग मारुत्र्याला म्हणले इकडे या. मारुत्र्या आले. कशा करता बोलवलं? मारुत्र्या म्हणले बैलवा. मारुत्र्याला म्हणले बैलवा. पांडुरंग परमात्मा. मारुत्र्या म्हणले तुम्हाला काही पटलं पाहिजे, म्हणायला तरी पटलं पाहिजे ना. माझं काही क्रेडिट आहेच का नाही? माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही पण तरी माझा विषय हार्ड आहे. अप्पा नाही कळालं? मारुत्र्या म्हणले मी बैल होणार नाही. का? लोक मला म्हणतात शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता. आणि मला भक्तीच्या वाटा विचारल्यात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा. मी बैल व्हायला तयार नाही, पण बैल कोणा करता व्हायचंय? अहो म्हणले ज्यांनी तुमच्या करता अभंग लिहिला. कोणी लिहिला? तुकाराम महाराजांनी. त्यांच्याच करता तुम्हाला बैल. मारुत्र्या म्हणले त्यांच्या करता बैल काय? त्यांच्या करता कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. वावे त्याचे द्वारी श्वान याते. आता बैलगाडीला किती बैल असतात? अच्छा किती बैल असतात? 2 बैल. आता एक बैल तयार केला मारुत्र्या, बरोबर का नाही? बरोबर नाही? मारुत्र्या. आणि दुसरी आग मारली हनुमंतरायला, बरोबर ना? हा म्हणते मारुत्र्या. अगं मारुत्र्या हनुमंतरा एकच ना. ते म्हणते जमन मारुती जमन हनुमंत. झोपत ऐकव, याला पण लिमिट आहे ना ग. हा.
आणि मग मारुतीराय म्हणले तुमचा मित्र कोण आहे? मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे ना. आता गावात प्रत्येकाचा एक तरी जीवाचा मित्र बोला ना असतोच. आज तुमची काय नाही एखादी मैत्रीण गावात बोल ना आहे का नाही? आज आहे का नाही एखादी तरी मैत्रीण अगदी गुड आहे ना असे. हा मारुतीराय म्हणले मा एक मित्र आहे कोण? गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पा लाव. गणपती बाप्पा या नाही इकडे या. आले गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आल्यावर मारुतीराय लागले नाचायला आमच्या पप्पा आणि गणपती. असू द्या. हा हा. आणि मग एवढं प्रमाण पीठ बसलं पाहिजे. कीर्तन करा असा बाय उखळा टाकला का मुसळातून बाहेर गेला पाहिजे. हा. आणि 2 बैल तयार केली. 2 बैल साधी होती वय. एक जीवाचा अवतार होता आणि एक शिवाचा अवतार. जुन्या काळात पोळ्याला गाणं म्हणायचो आपण. हे कोणतं गाणं? हे जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजला आपली पुढं होतं का नाही जुन्या काळात? आता नाही राहिलं. आता गाणंच नाही राहिले. गाणं अपडेट झालं. कोणतं गाणं आलं आता? पाटलाचा. जुना काळ गोड होता. आणि देवानं गाणं तयार केलं. गाडीमध्ये सगळं बैल तयार केली. गाडीमध्ये कणी भरली. लापशी करता आपल्या कणीच म्हणतात ना त्याला. लापशी करता लागते गावाची कणी किंवा भरला. गावाचा भरला गाडीमध्ये भरला आणि निघले देव. सगळं निघलं. लापशी गोड होण्याकरता गहू लागतो. आपल्याला लापशी गोड होण्याकरता गुळ लागतो. गुळ लागतो. गुळ गाडीत भरला. अजून एवढा बघा सुगंध सुटण्याकरता एवढीच असते ती विलायची टाकली. गावठी गाईचं तूप टाकलं. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हटलं का तूप? मम्मी म्हणती चूप. हा जुन्या काळात होतो तू. आणि देवानं गाडीत भरलं. गाडी निघाली पंढरपुरातून. पण पंढरपूर कुठे? भीमा तिरी एक बसविल नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मुखाची चार बुध त्याची. आवाज नाचत जाऊ त्याच्या गावाकडे सुख देईल मी जावा. नाचत जाऊ त्याच्या गावाकडे सुख देईल मी जावा. आणि मग निघाले पंढरपुरातून. तुकोबाराय निघाले. तुकोबारायच्या रूपात पांडुरंग परमात्मा निघाले. गाडी देऊ मध्ये पोहोचले. 12:05 बरोबर गाडी देऊ मध्ये पोहोचले. आणि तुकाराम महाराजांच्या दारात पोहोचल्यावर जिजाईला हाक मारली. तुकाराम महाराजांच्या रूपात पांडुरंगानं. जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या. गाडी बघितली. गाडीतलं मटेरियल बघितलं. महाराज बघितलं. जिजाई म्हणले हे आमचं महाराज असू शकत नाही. डाल में काला नहीं डालच काली लगती मुझे इधर. और बताता हूं दया तर कुछ तो गडबड आहे. तुम्हाला नाही कळालं? काही ना आता कळलं. काही नगरी गेल्यानंतर CID पाहिलं कळलं. हा जिजाई म्हणलं काहीतरी गडबड आहे. जिजाई गेले आंबाबाई का. आंबाबाईची स्तुती गायली. अनादि निर्गुण गटली भवानी. आंबाबाई स्तुती जाते. आई आमचं मालक बदललेत आणि परमार्थ सोडलेत. प्रपंचाला लागले. यांची बुद्धी अशीच राहू द्या. तुमची अजून धावपळ करते. आंबाबाई म्हटल्या हे आमचं आलंय. तुमचं अजून गऊच करते तिकडे खळ्यावर. आता काय करावं? सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. तुकाराम महाराज म्हणले पांडुरंगानं माझा सांभाळ केला का? मी माझ्या वडिलांची मिराशी जोपासली म्हणून त्याची सेवा केली की मागे पुढे उभा राहे संभाळीत. आली आगात निवारा. देव सांभाळ करतो. मग का सांभाळ करतो? आपल्या वडिलांची परंपरा जर असल त्या वडिलांची जर मिराशी बाळगली. अभंगाचं दुसरं चरण. राखी